नमस्कार. आजची आपली स्पेशल स्वीट डिलिशियस डिश आहे ती म्हणजे रसमलाई. सर्वांनाच आवडणारी आहे. नो फेल 100% गॅरंटीवाली आहे की हलवाईसारखीच होणार. फक्त रेसिपीमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहे त्या फॉलो करा. तर चला स्टार्ट करूया रेसिपीला. सगळ्यात पहिले इथे मी 1 लिटर दूध उकळवत ठेवलेलं आहे आणि दूध उकळवतानाच मी एक पूर्ण लिंबाचा रस टाकलेला आहे, त्यामुळे दूध फाटल्या गेलं आहे. आपलं छान असं पनीर एक साईड आणि दूध एक साईड झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये चाळणी ठेवायची आणि हे पनीर आपण काढून घेऊया सेपरेट. टिप नंबर पहिली की पनीर जेव्हा आपण सेपरेट करू तेव्हा ते 2 ते 3 पाण्याने चांगलं व्यवस्थित वॉश करून घ्यायचं, म्हणजे जो स्मेल येतो लिंबाचा तो अजिबात येत नाही. आणि आता एका सुती कपड्यामध्ये हे पनीर आपण काढून घेऊ आणि जोपर्यंत पाणी त्याच्यातनं गळत आहे तोपर्यंत पिळून घ्यायचं. खूप जास्त पण पिळायचं नाही, एक थेंब थेंब पाणी गळेपर्यंत पिळून घेऊया आणि नंतर गाठ मारून एखाद्या ठिकाणी नळाला वगैरे असं रात्रभर हे ठेवून द्यायचं, अडकवायचं. 7 ते 8 तास आपण हे अडकवून ठेवणार आहेत. दुसऱ्या दिवशी मी इथे एका पातेल्यात 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 1 लिटर दुधासाठी 1 वाटी साखर घ्यायची. आणि इथे काही ड्राय फ्रूट्स घेतलेले आहे, काजू, बदाम आणि पिस्ता. जाडसर असा कूट करून घेतलेला आहे त्याचा. आणि अर्धा चमचा वेलची पूड. हाय फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची एक. आणि येलो कलर फूड कलर आहे, 4 ते 5 ड्रॉप टाकलेले आहे. याने रसमलाईला छान कलर येतो. आणि इथं आपला पनीरचा गोळा पण छान असा तयार झालेला आहे. जास्त मॉइश्चर नाही आणि ड्राय पण झालेला नाही, परफेक्ट बनलेला आहे. तुम्हाला जर थोडासा ड्राय वाटत असेल तर त्यात 1-2 चमचा दूध टाकलं आणि सॉफ्ट करून घेतला तरी काहीच हरकत नाही. आणि हाताचा जो तळवा आहे त्याने हे सर्व पनीर आहे ते स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे सॉफ्ट बनतो गोळा. आणि यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेते मी, कारण की याने बाइंडिंग छान बनते. जेव्हा आपण ते गोळे उकळवून घेतो तेव्हा ते अजिबात चान्स राहत नाही पाण्यामध्ये असे विरघळायचे. सॉफ्ट असा गोळा इथे बनलेला आहे. टिप नंबर 2 की तुम्ही छान असं स्मॅश करून घ्या 4 ते 5 वेळा. आणि आता एका कढईमध्ये मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे, त्यासाठी 1.5 तांब्या पाणी टाकलं आहे. आपल्याला हे फक्त उकळवून घ्यायचं आहे, उकळी काढायची आहे, पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही. त्यामुळे साखर थोडीफार कमी जास्त झाली तरी चालेल. फक्त पनीरच्या गोळ्यांना एक स्वीटनेस येण्यासाठी ही साखर टाकलेली आहे. आणि सोबतच आपण जो एकदम छान असा मऊसूत सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे त्यातून छोटासा असा पोर्शन घेऊन एक छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि थोडे प्रेस करायचे. अशा प्रकारे आपण सर्व गोळे बनवून घेऊया. कडेने फक्त क्रॅक जाऊ नये एवढी काळजी घ्यायची. आणि जात असेल तर पुन्हा 1-2 वेळा स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे सॉफ्ट बनेल. अशा प्रकारे इथे आपले गोळे बनवून तयार झालेले आहे. आणि सोबतच पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. उकळत्या पाण्यामध्ये हे सर्व 1 बाय 1 मी गोळे टाकलेले आहे पनीरचे. आणि याच्यावरती आपण आता प्लेट ठेवून 5 मिनिट चांगली हाय फ्लेमवरती उकळवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची, उकळी कंटिन्युअस चालू पाहिजे. 5 मिनिटानंतर पूर्ण रसमलाई आपण पुन्हा एकदा पलटून घेऊ आणि 10 मिनिटे उकळवून देऊ, म्हणजे टोटल 15 मिनिटं उकळवून घ्यायची. टिप नंबर 3 का आपण एक थंड वॉटर घ्यायचं, त्यात आईस क्यूब टाकायचे. पाणी पूर्ण थंड पाहिजे. आणि उकळती रसमलाई 1 बाय 1 या थंड पाण्यात टाकायची. अगदी सॉफ्ट झालेली आहे. स्वच्छ पाण्यात इथे मी दाखवते. अगदी कापसासारखी लुसलुशीत झालेली आहे आणि भरपूर सारं पाणी बसतंय, म्हणजे मऊसूत आहे, परफेक्ट बनलेली आहे. एक फोडून दाखवते मी इथे. परफेक्ट. इथे आपलं दूध पण छान थंड झालेलं आहे.
आणि 10 मिनटं ही जी थंड पाण्यामध्ये आपण रसमलाई ठेवली होती ती आता हातावरती प्रेस करून एक्स्ट्राचं पाणी ड्रेन करायचं आणि या थंड दुधामध्ये आपण टाकू. आपली रसमलाई लगेच तयार झालेली नाही, अजून ती आपल्याला 8 ते 9 तास छान अशी भिजवून द्यायची, मुरून द्यायची आहे गुलाबजामसारखी. 8-9 तासानंतर पूर्ण ओव्हरनाईट झाल्यानंतर मी इथे काढलेली आहे. अगदी छान अशी रसरशीत झालेली आहे, पूर्ण रस त्यात मुरलेला आहे. परफेक्ट. सांगितलेल्या टिप्स वापरून घरच्या घरी तुम्ही स्वादिष्ट अशी रसरशीत आणि लुसलुशीत कापसासारखी मऊसूत रसमलाई नक्की ट्राय करा आणि तिचा स्वाद घ्या. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.